नागपूर महानगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रम रविवारी पार पडला। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते। दरम्यान पारडी येथील अग्निशमन केंद्राचे लोकार्पण देखील करण्यात आले। नगरपालिका आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूर्व नागपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील विविध विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन रविवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार कृष्णा खोपडे, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल देखील उपस्थित होते। पूर्व नागपुरातील एकूण 9 विकास कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले। यात पुनापूर येथील नवीन पारडी पोलीस स्टेशन आणि पारडी अग्निशमन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले। यात देवडिया सुतिकागृह भूमिपूजन, नंदनवन कॉलनी येथील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण, वाठोडा येथील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण, वाठोडा येथील नंदग्राम प्रकल्पाचे भूमिपूजन, मनपाच्या वाठोडा येथील अग्निशमन केंद्राचे लोकार्पण, लकडगंज प्रजापती नगर येथील पाण्याच्या टाकीचे लोकार्पण, CND वेस्ट प्रकल्पाचे लोकार्पण आणि पूर्व नागपुरातील 4 आरोग्यवर्धिनी केंद्रांचे लोकार्पण करण्यात आले। तर या विकास कामे आणि भूमिपूजन सोहळ्याचा मुख्य उद्घाटन सोहळा पुनापूर नवीन पारडी पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आला होता। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत विकास कामांचे श्रेय जनतेला दिले। याशिवाय इथं होत असलेल्या विकास कामांवर त्यांनी समाधान देखील व्यक्त केले। आज एका NITच्या मोठ्या स्विमिंग टँकची त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। हेल्थ क्लब, व्यायामाच्या व्यवस्था, या सगळ्यांच्यावर हॉस्पिटल्स आणि आता 350 बेडचंही हॉस्पिटल आहे। एवढंच नाही तर कृष्णा भाऊंनी माझ्याकडनं सेंट्रल रोड फंडाचे किती पैसे घेतले 10 वर्षात? 3-4 हजार कोटी इथेच घुसवून दिले पूर्ण। म्हणजे सगळे रेल्वे क्रॉसिंगचे अंडरपास, ब्रिजेस सगळे पूर्ण झाले। आता त्यांना मागायला कामच नाही राहिलं। त्यामुळे पूर्व नागपूर बदलला आहे आणि या बदलण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर कृष्णा भाऊंचा आहे।